ज्या आंदोलनाने देशभरात खळबळ उडवली त्याच आंदोलनाच्या प्रमुख चेहऱ्याभोवती आता नवे प्रश्न निर्माण झालेत। अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीपासून ते कपिल सिब्बलांच्या 1 कोटींच्या निधीपर्यंत नेमकं हे प्रकरण काय आहे, ईडी करून चौकशी का करण्यात येते आणि मुळात ईडीला चौकशी करण्यासाठी पत्र कोणी लिहिलं, हे सगळं काही सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। सुरतचे आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी या प्रकरणात मोठे प्रश्न उपस्थित केलेत। त्यांनी अभिजित दिपके यांचे वडील भगवान दिपके यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची आता मागणी केली आहे। महाराष्ट्र सरकारमध्ये निवृत्त कर्मचारी असलेल्या भगवान दिपके यांनी मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी नेमका पैसा कसा उभा केला याची माहिती ही तपासली जावी अशी त्यांच्याकडून मागणी आहे। यासोबतच त्यांनी निवडणूक आयोग आणि कर विभागाला एक पत्र लिहून सीजेपीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे। त्यांचा असा दावा आहे की सीजेपी ही अधिकृतपणे नोंदणीकृत संघटना आहे का याची तपासणी व्हायला हवी। जर एखादी संस्था ही राजकीय पक्षासारखी काम करत असेल आणि निधी गोळा करत असेल तर त्यासाठी ठराविक नियमांचे पालन होत आहे का हे पाहणं गरजेचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। याच प्रकरणात आणखीन एक मुद्दा समोर आला आहे, तो म्हणजे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सीजेपी आंदोलनातील विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत देण्यासाठी जाहीर केलेला 1 कोटी रुपयांचा निधी। अमित तिवारी यांनी या निधीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले। त्यांचं असं म्हणणं आहे की या योगदानावर कोणते नियम लागू होतात आणि त्यांची योग्य प्रक्रिया झाली आहे का याची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे। मात्र हा सगळा वाद सुरू होण्यापूर्वी सीजेपीच्या आंदोलनाने देशभरात मोठी चर्चा निर्माण केली होती। दिल्लीतील या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते। पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला। या आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते अभिजित दिपके। 30 वर्षीय अभिजित दिपके हे छत्रपती संभाजीनगरचे असून त्यांनी पुण्यातून पत्रकारितेचं शिक्षण घेतले आहे। सध्या ते अमेरिकेतील बॉस्टन विद्यापीठात पब्लिक रिलेशन्सचं शिक्षण घेत आहेत। सोशल मीडियावरील एका पोस्ट नंतर सुरू झालेली चर्चा पुढे मोठ्या आंदोलनात बदलली आणि सीजेपी हे नाव चर्चेत आलं। दरम्यान आंदोलनानंतर विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत देण्यासाठी सीजेपीने कायदेशीर संरक्षण निधी जाहीर केला होता। या निधीसाठी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी 1 कोटी रुपयांचे योगदान देण्याची घोषणा केली। तसेच देशभरातील वकिलांनीही या निधीत सहभागी व्हावं असं त्यांना आवाहन देण्यात आलं। कपिल सिब्बल यांनी सांगितलं की देशभरात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर किंवा आंदोलकांवर दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये कायदेशीर मदत देण्यासाठी एक यंत्रणा ही उभी केली जाईल। तसेच अशा विद्यार्थ्यांची माहिती आणि त्यांना मदत करणाऱ्या वकिलांसाठी एक वेबसाईट ही तयार करण्याची योजनाही त्यांनी सांगितली होती। आता या संपूर्ण प्रकरणात 2 वेगवेगळ्या बाजू या समोर येत आहेत। एका बाजूला सीजेपी आंदोलन, विद्यार्थ्यांसाठी कायदेशीर मदत आणि सरकार विरोधातील भूमिका आहे, तर दुसऱ्या बाजूला निधी, आर्थिक व्यवहार आणि नियमांचे पालन यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आता चौकशीत नेमकं काय समोर येतं, अभिजित दिपके आणि सीजेपी बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना नेमकं काय उत्तर मिळतं हे पाहणं इकडे महत्त्वाचं ठरणार आहे। पण तुम्हाला काय वाटतं, ही चौकशी खरंच गरजेची आहे का, की आंदोलनानंतरचा राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतोय? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।